जिकडं म्हातारं फिरतंय तिकडं चांगभल होतंय. या वाक्यानं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला होता. किमान शरद पवारांच्या वर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला या वाक्याचा अर्थ नीट माहीत झालेला होता. शरद पवारांच्या उमेदवाराला त्यांच्या प्रमुख नेत्यांची जादू चालून आता ते विधानसभेत नक्की पोहोचतील असं वाटायला चालू झालेलं होतं. आणि म्हणूनच ज्या ज्या ठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार निवडणूक लढवत होते त्या ठिकाणी पवारांच्या सभाची मागणी चालू होती. 84 वर्षाच्या शरद पवारांनी देखील या मागणीला भरपूर प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्यभर फिरून जवळपास 69 जाहीर सभा घेतल्या. पत्रकार परिषदांमधून त्यांनी वेळोवेळी राजकीय भूमिका सांगितली. लोकांना त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. पण प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालात मात्र शरद पवारांना 86 पैकी 10 जागा मिळाल्या. काही महिन्यापूर्वी बारामती लोकसभेत विजय मिळवलेल्या शरद पवारांना बारामतीच्या विधानसभा निवडणुकीत मात्र अपेक्षित असं यश मिळवता आलेलं नाही. यामुळेच शरद पवारांच्या एकूणच राजकीय प्रभावाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले. शरद पवारांना पुन्हा एकदा राजकारणात प्रस्थापित होता येईल का? शरद पवार आणि त्यांचा पक्ष यांचं राजकीय भविष्य नक्की काय असेल? आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणात शरद पवारांचा करिश्मा संपत आलाय का? जाणून घेऊया या व्हिडिओतून सविस्तर. नमस्कार, मी तुषार खडे आणि तुम्ही पाहताय ढिंच्याक मराठी. मंडळी, शरद पवारांच्या राजकीय प्रवासात अनेकदा त्यांच्यावर संकट आलेली संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. मागच्या 4 दशकामध्ये शरद पवारांनी त्यांचा राजकीय अनुभव आणि कसं पणाला लावून राजकारणात पुन्हा एकदा पुनरागमन सुद्धा केलेलं महाराष्ट्रानं पाहिलं. लोकसभा निवडणुकीआधी त्यांचे पुतणे म्हणजेच अजित पवार यांनी पक्षातील बहुतांश सगळ्याच मातब्बर नेत्यांना घेऊन पक्षावर दावा ठोकल्यानंतर शरद पवारांनी नवीन पक्ष आणि नवीन चिन्ह घेऊन लोकसभा निवडणुकीमध्ये मोठं यश मिळवलेलं आपण पाहिलं. विधानसभा निवडणुकीत मात्र या यशाची पुनरावृत्ती करणं त्यांना जमलेलं नाही. यामुळे शरद पवार या वयात पुन्हा परत येऊ शकतात का असा प्रश्न सुद्धा निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण मंडळी, 2014 पासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचं पुढचं भविष्य नक्की काय असेल असा प्रश्न नेहमी विचारला जात होता. त्याचं कारण असं, या पक्षाला आणि पक्षातल्या नेत्यांना वारंवार भाजप सोबत जाण्याचा मोह पडत होता. त्या कारणाने शरद पवारांनी दरवेळी राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपऐवजी राष्ट्रीय काँग्रेस सोबत जाण्याची गळ घातलेली आपल्याला दिसून येत होतं. या सगळ्या कालखंडात शरद पवारांच्या राजकीय प्रवासातले 2 अत्यंत कठीण प्रसंग आले. पहिला म्हणजे 2 वर्षापूर्वी त्यांच्या पक्षात पडलेली फूट. दुसरा म्हणजे आताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना मिळालेलं अपयश. 1985च्या सुमारास शरद पवार यांनी पहिल्यांदा अशाच एका राजकीय संकटावर मात केलेली होती. त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात एक पोकळी होती. जनता दल आणि जनता पक्षाच्या पडत्या काळामध्ये शरद पवारांनी एक वेगळी भूमिका घेत स्वतःचं स्थान राजकारणात पुन्हा एकदा प्रस्थापित म्हणून निर्माण केलेलं होतं आणि त्यामध्ये त्यांना यश सुद्धा आलेलं होतं. यानंतरचा दुसरा टप्पा म्हणजे 1999 मध्ये शरद पवारांचा काँग्रेसशी संघर्ष झाला. यावेळी या संघर्षानंतर शरद पवारांनी पटकन काँग्रेसशी जुळवून घेतलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणातलं मध्यवर्ती स्थान त्यांनी कायम ठेवलं. आत्ताच्या टप्प्यावरती शरद पवारांना मिळणाऱ्या मतांचा आकडा पुन्हा एकदा कमी झालेला पाहायला मिळतोय. शरद पवारांना आत्ताच्या निवडणुकीमध्ये जवळपास 10 ते 11% मतं मिळालेत आणि त्यांच्या जागा सुद्धा अगदी कमी निवडून आल्यात. महाराष्ट्रात एकेकाळी विचारसरणी, नेता, पक्षाची धोरणं हे सर्व महत्वाचं होतं. परंतु यंदाच्या निवडणुकीमध्ये मात्र यातल्या कशावरच चर्चा झालेली नाही. शरद पवारांचं भविष्य सांगणं कठीण आहे, पण शरद पवार हे लांब पल्ल्याचे धावपटू असं बोललं जातं. शरद पवारांनी इतके चढ उतार किंवा मुख्यतः उतारच गेल्या काही वर्षात पाहिलेत. यामुळे त्या उतारांनी शरद पवार दबून गेलेत असं कधीच झालं नाही. उतारातून ते परत बाहेर आलेले आहेत. शरद पवारांनी लोकांमध्ये जाऊन अनेक वेळा संघर्ष केलेला आहे. यामुळे शरद पवार नेमकं काय करतील हे आत्ताच कुणाला सांगता येणार नाही. सुमारे 5 दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर मागच्या काही वर्षामध्ये शरद पवारांनी अनेकदा निवृत्तीचे संकेत सुद्धा दिले. विधानसभेच्या प्रचारातून सुद्धा शरद पवारांनी आता यापुढे आपण निवडणुकीच्या राजकारणात असणार नाही असंच विधान केलेलं होतं. शरद पवारांचं राजकारण माहिती असणाऱ्या अनेकांनी शरद पवारांनी निवडणूक लढवली नाही
तरी ते राजकारण सोडू शकत नाही असा अंदाज वर्तवलेला आहे. आता विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर त्यांचं राजकारण खरोखरच संपलंय का असा सुद्धा प्रश्न विचारला जातोय. तर याचं उत्तर आहे नाही. शरद पवार संपलेले नाहीत. राजकारणात काहीही होऊ शकतं. शरद पवारांचा पक्ष, त्यांचं चिन्ह आणि राज्यातल्या सहकार, शिक्षण क्षेत्रावर वर्चस्व असलेले मोठमोठे राजकीय पक्षातले नेते अजित पवारांच्या सोबत गेले. तरी पुन्हा एकदा सुरुवात करून शरद पवारांनी यावेळी विधानसभेला जवळपास 10 आमदार निवडून आणले. याचबरोबर आत्ताच्या निवडणुकीमध्ये जवळपास 9 ते 10 उमेदवारांचा पराभव हा ट्रम्पेट या चिन्हामुळे झालेला आपल्याला पाहायला मिळतो. यामुळे शरद पवार अजून सुद्धा संपलेले नाहीत हे मात्र नक्की यातून सांगता येतंय. तुम्हाला काय वाटतंय? शरद पवार आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात उभारी घेतील का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. याचप्रमाणे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डिंचाक मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.